नमस्कार. वाचनव्रतच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी सौ स्वरूपा कुलकर्णी. आज मी निवडलेली कादंबरी आहे अनुहार. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे या त्याच्या लेखिका आहेत. बंगालमधील प्रसिद्ध वैष्णव संत चैतन्य महाप्रभू आणि त्यांची पत्नी विष्णुप्रिया यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी. चला तर मग ऐकूया अनुहार. नुकताच सूर्योदय झाला होता. नवद्वीपाचा गंगाघाट रोजच्या प्रमाणे भाविक ग्रामस्थांनी गजबजून गेला होता. हर गंगे हर भागीरथी जय गंगा मैया हर हर हर. पाण्यात मारलेल्या बुड्यांच्या आवाजाबरोबर परमपावन पुण्यसलीला जीवनदात्रीचा नामघोष कानी पडत होता. हे नामस्मरण, हा नामघोष रोज सूर्योदयापूर्वी पहाटेपासूनच सुरू होई. आकाशात पहाट नक्षत्रे चमचमत असतानाच घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांची वर्दळ सुरू होई. घाटावर आणि मार्गावरही गंगास्तवनाची अनेक सूत्र, विष्णू सहस्त्रनाम, वेदातील अनेक सूत्र ऐकू येत. उच्च गंभीर स्वरातल्या अनेक काव्यपंक्तींनी सभोवतालचं वातावरण निनादून जाईल. तो उद्घोष कानी पडला की वाटे त्या पवित्र घाटावर एकाच वेळी ठिकठिकाणी यज्ञ चालू आहेत. मध्येच एखादा वैष्णव त्या उद्घोषात आपल्याही स्वरांचं भक्तिभावाने अर्घ्य देईल. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मविदये विशिष्ठाय नमो नमः. नवद्वीपाच्या घाटावर हे रोजचं दृश्य असे. नवद्वीपाची त्या काळी महतीच तशी होती. 16व्या शतकाच्या पूर्वार्धाचा तो काळ होता. नवद्वीप हे बंगालमधलं संस्कृत विद्येचं सर्वश्रेष्ठ केंद्र मानलं जात होतं. संस्कृत अध्ययनाच्या नावाजलेल्या अशा सुमारे 50 पाठशाळा त्या काळी नवद्वीप ग्रामात होत्या. दूरदूरचे विद्यार्थी विविध शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी इथं येत. विशेषतः त्या काळी नवद्वीपामध्ये न्यायशास्त्राचं विशेष महत्त्व होतं. व्याकरणशास्त्र, काव्यशास्त्र इत्यादी अन्य शास्त्रात पारंगत असलेले पंडित जर न्यायशास्त्र जाणत नसतील तर त्यांचा विशेष सन्मान होत नसे. त्यावेळी पंडित वासुदेव सार्वभौम यांची न्याय पाठशाळा नवद्वीपात सर्वश्रेष्ठ समजली जात असे. अनेक कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी आपापले अध्ययन पुरे करून प्रसिद्ध पंडित बनून स्वस्थळी जाऊन नवद्वीपाची ख्याती चौफेर पसरवीत. त्यातले कित्येक इथं स्थायिक होऊन जात. सकाळी घाटांवर स्तोत्रांचा मंत्रांचा उद्घोष असे. स्नानसंध्या जपजाप्याची गडबड उडे. तर संध्याकाळी विविध पाठशाळेतले शेकडो विद्यार्थी समूहाने घाटावरच्या विशाल वृक्षाखाली एकत्र येत आणि शास्त्रचर्चेत रंगून जात. कुठे न्यायमीमांसा चाले तर कुठे व्याकरणशास्त्र. पलीकडच्या वृक्षाखाली जोरजोरात काव्यशास्त्रावर चर्चा, अशा विविध विषयांवर चर्चासत्रे चालत. वादविवाद, पूर्वपक्ष उत्तरपक्ष, खंडन असा आवेश चढे. सूर्यास्त होऊन गेला, सभोवार अंधार पडला तरी वादविवादातून कित्येकांच्या प्रखर बुद्धीचं तेज झळझळत राही. शब्दांच्या ठिणग्या उडत. पुरुषांच्या घाटापासून उजव्या हाताला जरा दूर वटवृक्षांनी सावली धरलेला जो घाट होता तो स्त्रियांचा. सूर्योदयी गावातल्या स्त्रिया मुली स्नानासाठी तिथे येत. भागीरथीच्या घाटालगतच्या कंबरभर पाण्यात बुड्या मारता मारता त्यांचं हलक्या आवाजात स्तोत्रपठण सुरू होई. स्नान उरकलं की मग धुणी धुताना गप्पा होत. एकमेकीच्या घरचं कुशल विचारता सुखदुःखाच्या गोष्टींची देवाणघेवाण होई आणि गावातल्या बातम्यांची चर्चाही होई. त्या घाटावर एक तुलसी वृंदावन होतं. तिथेच पलीकडे बकुल वृक्षाखाली बन्सीधराचं छोटंसं मंदिरही होतं. गावातल्या वैष्णव स्त्रिया मुली तुळशीची पूजा करीत, बन्सीधराचं दर्शन घेत आणि मग पाण्याच्या कळश कमरेवर घेऊन गप्पा मारीत मार्गस्थ होत. समवयस्क मैत्रिणींचं संध्याकाळी फिरण्याचं आणि एकांती बसून हितगुज करण्याचं हेच आवडतं स्थान होतं. संध्याकाळच्या प्रसन्न प्रशांत वेळी वरच्या पुरुषांच्या घाटावर उच्च स्वरात चाललेल्या आवश्यक चर्चा, रंगलेल्या वादविवाद संथ वाहिनी भागीरथी ऐकत असे. आणि त्याचवेळी खालच्या घाटावर हलक्या भावव्याकुल स्वरातील अनेक नाजूक हितगुज
ती आपल्या मनात लपवून ठेवीत असे. नुकताच सूर्योदय झाला होता. दोन्ही घाट भरले होते. नेहमी सूर्योदयापूर्वी वरच्या घाटावर विशेष गर्दी असे, तर सूर्योदयानंतर खालच्या घाटावरची वर्दळ वाढत असे. सूर्य क्षितिज रेषेवरून हलकेच वर सरकत होता. घाटावरची गर्दी वाढत होती. तेवढ्यात 3-4 मुली हातात कळशा आणि वस्त्रे घेऊन स्नानासाठी घाटावर आल्या. रोजच्यापेक्षा त्यांना आज थोडा उशीर झाला होता. घाट भरला होता. त्यातल्या त्यात पलीकडे जरा दूर मोकळी जागा बघून त्यांनी आपापले कपडे कळशात ठेवल्या आणि त्या खाली प्रवाहात उतरल्या. त्यातल्या एकीने म्हटलं, विष्णुप्रिये, आज भारी उशीर केलास तू. तुझ्यासाठी आम्ही किती वेळ बाहेर रस्त्यावर तिष्ठत उभ्या होतो. दुसरीनं म्हटलं, अगं शुभे, तिच्यासाठी नाही तिष्ठत उभं राहायचं तर मग कुणासाठी ग? नवद्वीपाच्या राजपंडितांची कन्या आहे ती. शुभानं म्हटलं, राजपंडितांची कन्या म्हणजे राजकन्या की काय ग? अर्थातच, अगदी निर्विवाद राजकन्या. अगं, राजकन्येची सगळी लक्षणं तिच्यात आहेत. बघ ना एकदा तिच्याकडे. दृष्टी पडतात नजर खिळावी असं हे असामान्य सौंदर्य. वडील राजपंडित म्हणजेच हाती राजसत्ता, विपुल संपत्ती, राजपंडितांच्या श्रीमंतीचा आणि विद्वत्तेचा जिकडे तिकडे दबदबा. पद्मे, आपल्या सखीचं वर्णन तर अगदी यथायोग्य केलंस. खंडन मंडनाला तिळमात्र जागा शिल्लक ठेवली नाहीस. पण हे असं वर्णन करून तू पंडित मिश्रांची विवंचना वाढवलीस. विवंचना वाढवली? ती कशी ग? अगं, अशा सकल गुणालंकार मंडित लावण्यवती राजकन्येला योग्य राजपुत्र शोधून काढणं सोपं का काम आहे? त्यासाठी पंडित मिश्रांना अख्खा बांगलादेश पालथा घालावा लागेल. खरं की नाही ग कांचन? कांचना त्या तिघींपेक्षा वयानं थोडी मोठी, काहीशी गंभीर वृत्तीची आणि मितभाषी होती. तिनं म्हटलं, हातात दिवली घेऊन सूर्य शोधायला राजपंडित बाहेर कुठं जातील असं वाटत नाही. तसं झालं तर कंबरेत कळसाने गावाला वळसा होईल. कंबरभर पाण्यात शिरलेल्या विष्णुप्रियेला शुभानं ओरडून म्हटलं, विष्णुप्रिये, कांचन दीदी काय म्हणते ऐकलंस ना? काही न बोलता ती किंचित हसली. तिचं हृदय थरथरलं. कोणाबद्दल बोलते ही कांचन दीदी? अंगाला भिडणारी शीतसुखद लाट हाताने दूर सारावी तसा तो प्रश्नोद्गार तिनं दूर सारला आणि पुढे खोलवर पाण्यात शिरत तिने जय गंगे जय भागीरथी म्हणत पाण्यात बुडी मारली आणि भागीरथीच्या कुशीत ती क्षणभर अदृश्य झाली. तिच्या पाठोपाठ पाण्यात शिरलेल्या तिघींनी तिचं अनुकरण केलं. थट्टा मस्करी थांबली. फक्त बुड्यांचा आवाज आणि जय गंगे जय भागीरथी असा पुकार सभोवार घुमला. क्षणभरानं विष्णुप्रियेनं आपलं मस्तक पाण्यावर काढलं. तिचे काळेभोर लांबसडक केस पाण्याच्या लाटांवर तरंगू लागले. तिनं ओंजळ भरून सूर्याला अर्घ्य दिली आणि सूर्यस्तोत्र म्हणायला सुरुवात केली. सूर्यस्तोत्र संपलं त्यानंतर मग ती एकापाठोपाठ एक नित्याची सूत्र म्हणू लागली. तिचा मधुर आवाज, संस्कृत शब्दांचे स्पष्टोच्चार बाकीच्या तिघी मुग्ध होऊन ऐकत होत्या. तिच्या तन्मयावस्थेकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होत्या. आपली ही लावण्यवती प्रखर बुद्धिमान मैत्रीण आपल्यासारखी सामान्य नाही असं त्यांच्या अंतर्मनाला जाणवे. नेत्र मिटून एकाग्र चित्ताने स्तोत्र म्हणताना तिच्या भावसमाधीकडे पाहून त्यांना वाटे, राजपंडितांच्या घरी जन्म घेतलेली ही कोणी शापभ्रष्ट देवता तर नव्हे. तिच्या पाठांतराचं त्यांना नेहमीच कौतुक वाटे. राजपंडित सनातन मिश्रांनी विष्णुप्रियेचं घरच्या घरी संस्कृत अध्ययन करून घेतलं होतं. त्यांच्या घरी नेहमी दूरदूरच्या पंडितांची ये जा चालू असे. घरापुढच्या विस्तीर्ण चंडी मंडपात पंडितांच्या सभा भरत, चर्चा चाले. विष्णुप्रियेच्या ते सगळं कानात पडत असे. ते ऐकून विविध शास्त्रांचं तिला बरंच ज्ञान प्राप्त झालं होतं. ती सुंदर होती, तशीच बुद्धिमानही होती. वयाच्या मानाने विचारी होती. तिची स्तोत्र संपली, स्नान उरकलं. तिच्याबरोबर तिच्या तिन्ही मैत्रिणींची स्नानं झाली. सगळ्यांनी कपडे धुतले, कळशा भरून घेतल्या. खांद्यावर धुण्याचे पिळे नि कमरेवर कळशा अशा थाटात पुन्हा गप्पा मारत घाटाच्या पायऱ्या चढून त्या मंदिराकडे निघाल्या. मंदिरात जाण्यापूर्वी तुळशी वृंदाकडे जाऊन तुळशीला प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या तिकडे वळल्या. तेवढ्यात मंदिरातून 50शी उलटलेली एक शुभ्र वस्त्रधारी स्त्री बाहेर पडून संथ पावले टाकीत समोर येताना दिसली. मुलींचं अवखळ बोलणं हसणं एकदम थांबलं.
पद्माने हलकेच म्हटलं, शचीमा, आज इतक्या उशिरा कसा? रोज सूर्योदयाचं सगळं उरकून त्या परत फिरत. कांचनानं हलकेच म्हटलं, गेले 2 दिवस प्रकृती ठीक नाही. काल आई गेली होती त्यांच्या समाचाराला, तेव्हा पांघरून ओढून त्या पडल्या होत्या. ताप होता त्यांना. ताप असो खोकला असो, पण त्यांचा गंगास्नानाचा नेम कधी चुकत नाही. शचीमा जवळ आल्या तशा मुली आदिबीने थबकल्या. शचीमांबद्दल सगळ्या गावाला आदर होता. शुभा, कांचना तर त्यांच्याच आळीत राहत होत्या. त्या जवळ आल्या तसं दोघींनी त्यांना नमस्कार केला. कांचनानं म्हटलं, मा, आज तब्येत बरी आहे का? ज्वर उतरला आहे का? शचीमा किंचित हसल्या. ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं, कांचना, ही कोण? हरिमतीची सून का? हो मा, गतवर्षी तिचं लग्न झालं ना, तीही पद्मा. आणि ही शुभा गदाधर पंडितांची मुलगी. आपल्याच मायापूर वाड्यात राहते. विष्णुप्रिया त्या तिघींच्या मागे उभी होती. शचीमांच्या गौर तेजस्वी चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. कांचनानं म्हटलं, अन मा ही. पण ती पुढच्या बोलण्यापूर्वीच विष्णुप्रिया एकदम पुढे आली आणि झटकन खाली वाकली. त्यांचं पदवंदन करून तिथली धूळ तिनं आपल्या मस्तकी लावली. शचीमा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिल्या. मग तिला आशीर्वाद देऊन किंचित हसत प्रसन्नपणे त्यांनी विचारलं, मुली, तुझं नाव काय? तिने हलकेच म्हटलं, विष्णुप्रिया. विष्णुप्रिया, विष्णुप्रिया, विष्णुप्रिया. किती सार्थ नाव. कुणाची कन्या तू? विष्णुप्रिया संकोचून काही न बोलता खाली मान घालून सलज्जपणे तशीच उभी राहिली. त्यांनी विचारलं, तुझ्या पित्याचं नाव काय? सनातन मिश्र. सनातन मिश्र म्हणजे राजपंडित सनातन मिश्रांची तू कन्या? विष्णुप्रियाने संकोचून नुसती मान हलवली. शचीमा तिच्या लावण्ययुक्त तेजस्वी मुखाकडे पाहत राहिल्या. त्यांच्या एकटक नजरेने शरमून जाऊन ती मागे वळली आणि कळशी कपडे उचलण्याच्या निमित्ताने खाली वाकली. त्या सुकुमार कुमारिकेवर एकवार अपादमस्तक स्निग्ध दृष्टी फिरवून शचीमा तुळशी वृंदावनाकडे वळल्या. चौघीजणी मंदिराकडे निघाल्या. चालता चालता पद्माने म्हटलं, विष्णुप्रिये, राजकन्ये, शचीमाने तुला काय आशीर्वाद दिला तो ऐकलास ना? शुभानं म्हटलं, अगं, तो आशीर्वाद तिच्या थेट हृदयात शिरला, कानात नाही. म्हणून आता मी तो पुन्हा सांगते. शचीमांनी म्हटलं, विष्णुप्रिये, तुला इच्छित वर प्राप्त हो. इच्छित वर कोण बाई? मनात कोणी आहे वाटतं. अगं, विष्णुप्रियेचा इच्छित वर विष्णूशिवाय दुसरा कोण असणार? म्हणून तर रोज विष्णू सहस्रनामाची पारणं चाललेली असतात. हिचं आपलं सारखं चालू असतं, विष्णाय नमः, विष्णाय नमः. पद्माने हसून म्हटलं, छे छे, काय हे शुभा, अगं तू गदाधर पंडितांची मुलगी आणि विष्णाय नमा काय म्हणतेस? पंडिताच्या मुलीला साधा विष्णू शब्दाच्या चतुर्थीचं रूप माहीत नाही. पंडितांच्या घरचा पोपट सुद्धा संस्कृत शब्द बोलतो. विष्णुप्रियेनं हसून मृदू स्वरात म्हटलं, पद्मा, शुद्ध भावभक्तीला अशुद्ध व्याकरणाची बाधा होत नाही. ईश्वर भक्तिभावाचा भुकेला आहे. तो तुमच्या अंतःकरणातल्या भावभावना बघतो, बाह्यावडंबर बघत नाही. कारण म्हटलंच आहे ना, मूर्खो वदती विष्णाय, धीरो वदती विष्णवे, उभयोस्तु शुभम पुण्यम भावग्राही जनार्दनः. पद्मानं हसून म्हटलं, वा वा विष्णुप्रिये, तू खरी ज्ञानी आहेस. खरा ज्ञानी असा समतोल बुद्धीचा असतो. शुभे, श्लोकाचा अर्थ समजला का? शुभानं मान मुरडून ठसक्यात म्हटलं, समजला बरं. काय समजला बरं, सांग ना. अगं, माझ्यासारखी मूर्ख विष्णाय म्हणते, तुझ्यासारखी ज्ञानी विष्णवे म्हणते. पण दोघांनाही त्याचं समान फल मिळतं, कारण भगवान जनार्दन म्हणजे विष्णू भावग्राही आहेत बरं. वावा शुभे, कमाल केलीस हा तू. आता पंडितांची मुलगी शोभतेस. पद्मानं म्हटलं. विष्णुप्रिये, मगा शचीमा तुझ्याकडे किती कौतुकानं बघत होत्या. तुझ्या सौंदर्यानं आणि तुझ्या ज्ञानतेजानं जणू दिपून केल्या होत्या. खरंच गडे, तुझं नाव किती सुंदर आहे ग. शचीमांनी म्हटल्यासारखं अगदी सार्थ आहे. इतका वेळ स्तब्ध असलेल्या कांचनानं म्हटलं, माझी आई सांगत होती, हिचा जन्म झाला त्यावेळी काशीचे कुणी ज्योतिषाचार्य राजपंडितांच्या घरी आलेले होते. त्यांनी हिचे जन्मग्रह बघून राजपंडितांना म्हटलं की मुलीचं नाव विष्णुप्रिया ठेवा. मुलगी भाग्यवान आहे, हिला विष्णू समान पती मिळेल.
मिळाला तर नवल नाही, हिची सगळी शुभचिन्ह तीच आहेत, शुभानं म्हटलं. विष्णू समान नव्हे दिदी, विष्णूच. मघा माझी व्याकरणाची चूक दाखवण्याच्या निमित्तानं हिनं जो श्लोक म्हटला त्यात हिचं मन कुठं जडलंय ते पद्मे तुझ्या शहाणीच्या लक्षात आलं नसेल, पण माझ्या मूर्खीच्या लक्षात आलं आहे बरं. मंदिर जवळ आलं. गप्पा बंद झाल्या. धन्यवाद.